नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. आज आपण बघणार आहोत श्री केदारनाथ या ज्योतिर्लिंगाचे महत्त्व. भगवान शंकरांच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे श्री केदारनाथ हिमालयाच्या बर्फाच्छादित भागातील दिव्य ज्योतिर्लिंगाचे दर्शन फक्त 6 महिने अक्षय तृतीया ते त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत घेता येते. कार्तिक महिन्यात या मंदिरात तुपाचा नंदादीप लावून या मंदिराचे दार बंद केले जाते. पुढचे 6 महिने केदारेश्वराचे ठाणे खाली उखी मठात असते. वैशाखात पुन्हा केदारनाथ खुले होते आणि आश्चर्य असे की मंदिरात कार्तिकात तुपाचा जो नंदादीप लावलेला असतो तो अगदी जसाच्या तसा अखंड तेवत असतो. इथले गौरीकुंड हे ठिकाण गजाननाचे जन्मस्थान मानले जाते. इथेच शंकराने गणेशाला त्रिशूळाने मारून मस्तकहीन बनविले आणि हत्तीचे गजमुख बसवून जिवंत केले. केदारनाथ येथे शंकराची मूर्ती नाही, पिंड नाही, फक्त एक त्रिकोणी उंचवटा आहे. महेशाचाच म्हणजेच रेड्याचा तो पृष्ठभाग आहे. या ठिकाणाची आगळी कथा अशी आहे की पांडवांच्या युद्धात स्वकीयांच्या हत्या घडल्या. त्या पातकाचा नाश होण्यासाठी पांडव काशी क्षेत्री गेले. पांडवांना पाहताच शंकर गुप्त झाले. धर्मराज म्हणाले, देवा, आम्हा पाप्यांना पाहून तुम्ही गुप्त झाले तरी आम्ही तुम्हाला शोधून काढू. तुम्ही गुप्त झालेल्या या ठिकाणी गुप्त काशी हे पुण्यदायी क्षेत्रे होईल. पांडवांना एक रेडा दिसला. भीमाने गदा त्या रेड्याच्या पाठीशी घातली. रेड्याने जमिनीत तोंड खुपसले. भीमाने त्याचे शेपूट धरून ओढले. रेड्याचे तोंड तेथून नेपाळला गेले. तोच पशुपतीनाथ झाला व पार्श्वभाग केदारनाथ म्हणून प्रसिद्ध झाला. पांडुराजा माद्रीबरोबर गतप्राण झाला तो या परिसरातच. पांडवांचा स्वर्गारोहण ज्या ठिकाणी झाले त्या उंच शिखराला स्वर्गारोहिणी हे नाव आहे. तुम्ही जाऊन आलात का या केदारनाथ या ज्योतिर्लिंगाला? मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. तोपर्यंत हर हर महादेव.